जय सच्चिदानंद. आपणा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज स्पेशल सब्जेक्ट ठेवलाय. जर मान नसता तर इथेच मोक्ष असता. हे वाक्य ज्ञानी पुरुष श्रीमत रामचंद्रजींचं आहे. आणि जगामध्ये अध्यात्म मार्गावरून प्रगती करण्यासाठी आत्म्याची प्राप्ती व्हावी आणि संसारातून कशी सुटका होईल यासाठीच त्यांचं सारं जीवन समर्पित आहे. आत्मज्ञान प्राप्त करून संसारातल्या तमाम संबंधांपासून हिशोब पूर्ण करून जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून सुटायचं. हीच गोष्ट साऱ्या जीवनात त्यांनी स्वतः प्राप्त केली आणि लोकांनाही हेच प्राप्त करून दिलं. आणि खूप मोठं वाक्य ज्ञानवाक्य दिलं. ह्या संसारात किमान नसता तर इथेच मोक्षाचा अनुभव आला असता. आणि मान हाच संसाराचा त्याचा पाया आहे. संसाराच्या वृद्धीसाठी आणि चार गतींमध्ये भटकण्याचं कारणही मानच आहे. खरं तर जगाची वास्तविकता काय आहे तर आत्मा स्वतः आहे. आणि देर आर 6 इटर्नल एलिमेंट्स. 6 अविनाशी तत्व ह्या संसारात आहेत. अविनाशी तत्व जी शाश्वत आहेत, परमनंट आहेत, इटर्नल आहेत. पण त्यांचे गुण असे आहेत की ते अत्यंत भिन्न गुण आहेत. द्रव्य गुण पर्यायाने संपूर्ण आहेत, ते पहा सारी तत्व. पण जेव्हा आसपास येतात, समोरासमोर म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी रिव्हॉल्व होत होत चंद्राच्या अवस्थांमध्ये रूपांतर होत राहतं. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, पौर्णिमेपर्यंत जातं. तसंच इथेही आत्मतत्व आणि जडतत्व समोरासमोर आल्यामुळे अवस्था उत्पन्न होतात. ह्या मनुष्यात तिर्यंच्या आहे, देवगती आहे, नरकगती आहे, सगळ्या आत्म्याच्या अवस्था आहेत. अवस्था साऱ्या जडतत्वाच्याही अवस्था ज्या पंचेंद्रियांमुळे अनुभवास येतात, साऱ्या जडतत्वाच्या अवस्था आहेत. ही दोन्ही तत्व समोरासमोर येतात. शिवाय इतर 4 तत्व आहेत. कालतत्व, क्षेत्र, आकाशतत्व, गती सहाय्यक तत्व, स्थिती सहाय्यक तत्व, जडतत्व आणि चेतन तत्व. हे आसपास एकमेकांसमोर रिव्हॉल्व झाल्यामुळे त्यातील 2 तत्वांमध्ये जास्त परिवर्तन घडतं, जडतत्व आणि चेतनतत्व. मूलद्रव्य मात्र तशीच राहून त्यातून विभाव उत्पन्न होतो. विशेष परिणाम आत्म्याचा स्वभाव. जसं सोनं हे सोनंच राहतं, पण त्यावर क्रिया केली तर अंगठी होते, कडं होतं, चेन होते, सगळ्या अवस्था उत्पन्न होतात. तसंच इथेही जडतत्व आणि चेतनतत्वांच्या समोर ते एकमेकांसमोर आल्याने अवस्था उत्पन्न होतात. पण आधी विभाव उत्पन्न होतो. विभाव म्हणजे विशेष परिणाम आहे. आत्मा स्वयं ज्ञानस्वरूप आहे, केवळ ज्ञानस्वरूप आहे. विज्ञान घन आत्मा आहे आणि त्याचे गुण आहेत ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती. म्हणजे हे ज्ञानदर्शन जे गुण आहे त्यावर दबाव आल्यामुळे विभाविक होतात. आता विभाविक झाल्यामुळे स्वयंचे ज्ञान तर परमनंट आहे आणि बघणं जाणणं ह्यात भ्रम निर्माण होतो, भ्रांती उत्पन्न होते. मी आहे तो अहंकार उत्पन्न होतो. आत्म्याच्या विभावामध्ये मी आहे अहंकार उत्पन्न होत राहतो. आणि जडतत्वांच्या विभावात पुरण, गलन, हाडं, नख, केस, रक्त सगळे शरीरातल्या पंचेंद्रियांनी जे दिसतंय सगळं उत्पन्न होतं. म्हणजे जडतत्व आणि चेतनतत्वाच्या विभावातून अहंकार उत्पन्न झालाय. अहम प्रथम परिणाम अहम आहे. मी आहे. अस्तित्व
स्वतःचं अस्तित्व तर आहेच, पण स्वयं कोण आहोत, स्वतः कोण आहोत न समजल्यामुळेच, वस्तुत्वाचं भान नसल्यामुळेच अहंकार उभा ठाकलाय. जे काही नाव, मी दीपक आहे, मी चंदू आहे, मी नाव तर दिलं जातं व्यवहारामध्ये, त्या नावालाच मी आहे असं मानणं आणि तिथूनच अहंकार. म्हणजे आधी तर अहम आहे. अहमला हरकत नाही, पण अहमचं विस्तृत स्वरूप अहंकार असतो. मीच दीपक आहे मानलं आणि मग पुढे जाऊन मुलगा आमचा हुशार आहे, तो इंजिनियर झाला, तर मी इंजिनियर मानलं, तर तिथून मान येतो. जी बिलीफ आहे तोपर्यंत तो अहंकार आहे, मी दीपक आहे. नंतर मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी प्रेसिडेंट आहे. अहंकाराच्या त्याच्याही पुढे जाऊन कशाच्या आधारे स्वतःची ओळख त्याची नावारूपाला येते की मी प्रेसिडेंट आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. त्या अहंकाराच्याही पुढे जाऊन त्या मान्यतेलाच मान म्हणतात. पौद्गलिक आधाराने मान म्हटलं जातं. आणि त्याच्याही पुढे ती फॅक्टरी आमची आहे, तो बंगला आमचा आहे, आमच्या 20 एकरात आम्ही भाज्यांची सगळी लागवड करत असतो. अभिमान म्हटलं त्याला. म्हणजे मुळाशी अहम, पण मूळ ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानस्वरूपाच्या वर विभाव, संयोगाच्या दबावाने विभाव म्हणजे अज्ञानता झाली आणि अज्ञानातून अहमचा जन्म झाला. अहममधून अहंकार आणि नंतर मान, अभिमान. मानाचे अनंत प्रकार आहेत. स्वमान, प्रशंसा, अभिमान, मिथ्या अभिमान, घमेंड, अरे रावी, स्वयंमिजासी, सर्व प्रकारचे मान उत्पन्न होत राहतात. आज तर बघा जास्ती करून आपण मान या विषयावर बोलणार आहोत. तर मान हा जन्मापासूनच सुरू होतो. मी दीपक आहे, आपण यांचा मुलगा आहोत, आपला हा भाऊ आहे, आपला हा मी विद्यार्थी आहे मानलं की तिथूनच अहंकार, तेच मानाचं स्वरूप. आणि पहिला नंबर आला, फर्स्ट नंबर आला, 78%, 95%, तर खूपच खुश. मग सगळे अभिनंदन करतात. अशा वेळी मनाला पुष्टी मिळते. आणि दुसऱ्यांना टेन्शन काय येतं, तर मला फक्त 70%, माझं काय होणार आता, अपमान वाटतो. मग त्याला हे बरोबर नाही दिसत. तिथे त्याला वाईट वाटतं, भोगवटा येतो. ते सुद्धा मानाचंच स्वरूप आहे. म्हणजे मान आणि अपमान लहानपणापासूनच सुरू होत असतात. बघा, बर्थडे पार्टी करतात ना, आमचा मुलगा 2 वर्षाचा झाला, हॅपी बर्थडे, सगळे लोक एकत्र येतात, मान भरभक्कम डबाभर मान त्याला दिला जातो. असा चालूच असतं. हे अज्ञानाचं संसारच अज्ञानाने भरलेला आहे आणि अज्ञानामुळेच मान देणं, मान घेणं, मान देणं, तो प्रकार चालूच असतो. बघा, लहानपणापासून अगदी लहान असतो तेव्हापासून त्याला मानाचा खुराक हा मिळत राहतो. बघा, शिवाय जेवढी बुद्धी डेव्हलप होते तेवढा मानाचा परिणाम त्यावर व्हायला लागतो. आणि त्याला ते समजतच नाही की काय होत आहे. पण तू चंदू आहेस, ही तुझी मम्मी आहे, हे पप्पा आहेत, तू मोठा झालास, आता तू हे नाही खेळायचं, बाहुलीशी नाही खेळायचं, आता हे खेळ, चल क्रिकेट खेळ. त्यामुळे मनाला पुष्टी मिळत राहते. क्रिकेटमध्ये प्रथम आला, हायएस्ट स्कोअर केला, तोही मान आहे. फर्स्ट क्लास इंजिनियर शिक्षण घेऊन पुढे आला, तेव्हाही मान झाला. मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो, लग्न झालं, मी पती झालो, तोही मान आहे. ही माझी बायको आहे आणि सुंदर बायको असेल तर माझी बायको, तर त्याचा अभिमान वाटतो. आणि बायको तर माझा पती आहे, आई मी मानच आहे. मग मी सासरा आहे, मी सासू आहे, हे सगळंच मानाचंच स्वरूप आहे. का मान का म्हणायचं? ही सासू माझी चांगली नाही आहे कोणी म्हटलं तर लगेच अपमान वाटतोस, तर मग मानालाच अपमान म्हणतात. मानाला अपमानाचं दुःख होतं. हा प्रेसिडेंट चांगला नाही आहे, त्याला आता डिसमिस करायला हवं. माझा अपमान का वाटतो? तर बघा, मानी असतो आपण.
अहंकार खूप छोटा आहे. मी असतो, मी लल्लू, पण मी वकील आहे, तो मानी. आणि वकिलीत काही चूक झाली, हा बघा याच्याकडे नको होतं आपण जायला, म्हटलं ना अपमान वाटतो. जेव्हा केव्हा क्रोध येतो, अपमानाचं दुःख वाटतं, तीच मानी प्रवृत्ती असण्याची ओळख आहे. तिथे मानच आहे. आता संसारात करिअर बनतं, सक्सेस मिळतं, तेही मानाचं स्वरूप आहे. मला यश मिळालं म्हणून खुश, बस मी एवढी प्रॉपर्टी जमवली, आम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे, मी हे केलंय, सगळे मानाचंच स्वरूप आहे. मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी हुशार आहे, मी चांगला आहे, मी शांत आहे, मी सच्चा आहे, सगळं मानाचंच स्वरूप आहे. समजा कोणी मीच सच्चा आहे म्हणून जर तुमची चूक काढली, तुम्ही विचित्र काम करताय म्हटलं तर अपमान वाटतो की नाही? मग तेच मानाचं स्वरूप. समजून घ्यायलाच हवं की मानाचं स्वरूप काय आहे. प्रत्येक क्षणी स्वतःच चालत राहणं ती देहाची क्रिया आहे. मी किती शांतपणे चालतोय ते मानाचं स्वरूप आहे, तोच मान आहे. ती बिलीफ आहे की मी चालतोय तोपर्यंत त्याला अहंकार म्हटलं जातं. कोणालाही सांगत असाल मी तर लवकर आलो, बराबर चालतोय मी, म्हणजे बघा अहंकाराच्या पुढे त्याचं विस्तृत स्वरूप म्हणजे मान असतो. आणि हा मान निरंतर क्षणोक्षणी चालूच राहतो. अज्ञानतेमुळे स्वतःचं स्वरूप ओळखत नसल्यामुळे मीच दीपक आहे, मीच कर्ता आहे आणि सर्व प्रकारचे व्यवहार ते सगळे मीच केले आहेत, मीच आहे, हा देहाध्यास तसंच मानाचं स्वरूप आहे. आणि हळूहळू बिझनेसमध्ये प्रगती करतो तेव्हा मान वाढत जातो. माझ्या 2 फॅक्टरीज झाल्या, मी एवढा बिझनेस केला, 10 कोटींची माझी प्रॉपर्टी झाली, मी हे केलं, सारे लोक रिस्पेक्ट देतात की नाही शेठजी आहेत, मोठे शेठ आहेत, शेठ तोच मान. म्हणून आधी मानाचं स्वरूप काय ते समजून घ्यायचं आहे. त्यातून बाहेर कसं पडायचं ती पुढची गोष्ट आहे. त्यातून बाहेर कसं पडणार हे दादाजींचं ज्ञान सांगतं. आणि धर्मात किंवा नंतर बिझनेसमध्ये पैसेवाले झाला, धनवान झाला तर तेही मानाचं स्वरूप आहे. कोणी जर दुसरा ट्रॅक पकडतो, एखादा धर्मात पुढे जातो, मी त्याग केला म्हणजे तेही मानाचं स्वरूप. मी साधू आहे तेही मानाचं स्वरूप. मी संन्यासी आहे तेही मानाचं स्वरूप. मानच आहे तो. आत्मा संन्यासी पण नसतो, त्यागी पण नसतो, गृहस्थाश्रमी पण नाही, पण मी आहे ती मान्यता त्याच्या अनुभवात सतत आहे. एखादा क्षणही विसर नाही पडत मी साध्वी असण्याचा. हे नको करायला, मला हेच करायचं आहे, वेळ आली आता, मला लवकर नोकरी करायची, मला खूप काही करायचं, सगळे करता भावाने मी करता आहे हेही मानाचं स्वरूप आहे. मी आहे आणि मी करता आहे. मी एवढा त्याग केला, मी एवढी तपश्चर्या केली, मी एवढं ध्यान केलं, साऱ्याचा करता मी आहे. आणि हे बघा 2दा सामायिक नाही करू शकत आणि कधी मी दिवसातून 4 वेळा करतो. तो मान बघा जर, आणि मान नसताना तर इथेच मोक्ष झाला असता. एवढं भारी वाक्य श्रीमद रामचंद्रजींनी ठेवलंय. कारण बघा निरंतर अज्ञानतेनेच आपण राहतो. मी संत झालो तेही मानाचं स्वरूप आहे. मी बाप झालो, मी संन्यासी झालो तेही मानाचंच स्वरूप आहे. कारण आत्मा तो तर वेगळा आहे. म्हणजे स्वतःविषयी जोवर ज्ञान नाही आहे, मी स्वयं कोण आहे, तोपर्यंत मानातच मुक्काम राहतो. आणि जर कधी रिस्पेक्ट मिळाला तर मान वाढतो, कोणी अपमान केला तर दुःख वाटतं, तर तोच मान म्हणजे अहंकारच आहे. पण अहंकाराचं विथ रिस्पेक्ट टू, आता ट्रेनचं उदाहरण द्यायचं तर मी पॅसेंजर आहे तेही मानाचं स्वरूप आहे. वाईफच्या आधारे म्हणतील की मी पती आहे म्हणजे स्वरूप तेच. सगळ्या प्रकारचे. मग मी सेवार्थी आहे, मी कोऑर्डिनेटर आहे, मी सत्संगी आहे, सगळं मानाचंच स्वरूप आहे. मान आता एक्झॅक्टली काय होतं, पूर्वभावात भावना केली, इच्छा केली, भाव केले, कोणी अपमान केला, सेवा आपण आपल्याला हे नको आहे, किंवा मग कोणाला त्याने पाहिलं की हा मोठा बिल्डर आहे, त्याने तर खूपच चांगली कमाई केली आहे, खूपच चांगलं नाव आहे, पण मीही असंच बनणार. पूर्वजन्मात अशी इच्छा केली होती, कारण त्यानं पाहिलं होतं कुठून जास्त सुख मिळत आहे, कुठून जास्त मान मिळतोय, कुठून जास्त रिस्पेक्ट मिळतो, कुठे माझं इम्प्रेशन जास्त आहे.
असं काय करू ज्यामुळे लोक माझ्याकडे आदराने पाहतील, मला काही, कारण अपमानाचं त्याला दुःख होतं. जेव्हा हे आपण असं उदाहरण घेतो की जिथे भावना केली आहे की मी बिल्डर बनावं, मजा येईल, माझी घरं बनतील, मला पैसे कमावता येतील, माझा नावलौकिक होईल, म्हणजे असं पूर्वभावात जे भाव केले होते, कर्मबीजं पेरली होती, त्या कर्मबीजांचं फळ आणि पुण्याचा हिशोब झाला आणि सगळे सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस जुळले आणि आज ह्या जन्मात लहानपणापासून आईबाप आईवडील असे काही मिळतात, कॉन्ट्रॅक्टर किंवा असे काही संयोग जुळतात. शिक्षण चांगलं होतं, सिव्हिल इंजिनियर होतो, कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस करतो, बिल्डर बनतो. मग लोक काय म्हणतात, हे साहेबांचं आहे, हां, हे कन्स्ट्रक्शन त्यांचं आहे, हे मोठे व्यापारी आहेत, हां, मोठे कॉन्ट्रॅक्टर, मोठे बिल्डर आहेत. मग मग मान मिळणं सुरू होतं. खरोखर मान मिळणं हे कर्माचंच फळ आहे. आज रिस्पेक्ट मिळतो ते कर्माचं फळ आहे. किंवा अनादर केला जातो, अपमान होतो, तुच्छतेने वागवलं जातं, तेही कर्माचंच फळ. मान मिळतो, सन्मान होतो, न्याय मिळतो, आदर मिळतो, तेही कर्माचंच फळ आहे. पण तो स्वतः काय मानतो, मी केवढं चांगलं काम करतोय, माझ्याबद्दल आदर वाढला, मीच बिल्डर आहे, मीच दीपक आहे, मला रिस्पेक्ट मिळावा. मान स्वतः आरामात मिळवतो, त्याला त्यात काही चूक नाही वाटत, मी कोणाला दुःख देत नाही, मी कोणाचा इन्सल्ट करत नाही, मी सगळं दान करतोय, डोनेशन देतोय. पण सगळ्या क्रियांच्या मागे मी स्वतःतल्याला विसरत नाहीये, मीच दीपक आहे, मीच केलं, ही भ्रांती त्याची दूर नाही होत. मी शुद्धात्मा आहे, व्यवस्थित करता आहे, असं काही ज्ञानच नसतंय त्याला. त्यामुळे काही या भ्रांतीमुळे त्याच्याकडे मान असतोच असतो आणि कर्मफळाचे पुढे परिणाम दिसतात. आता कर्मफळाचे परिणाम, जर त्याच्या पुण्याचा उदय असेल तर चांगली चांगली कन्स्ट्रक्शन्स होतील, पुण्याचा अभाव असेल तेव्हा अपमान होईल, म्हणजे तुमचं काम चांगलं नाही, तुम्ही हे सगळं बिघडवलं, अपमान होणार, अपयश येणार, नावाला ठपका लागणार. म्हणजे मान जेवढा मिळवला अहंकाराने त्याचं रिपेमेंट करावं लागेल. मान म्हणजे लोन घ्यायचं आहे बँकेतून निसर्गाच्या, आणि अपमान म्हणजे रिपेमेंट बँकेत भरायचं आहे निसर्गाच्या. म्हणजे ते नॅचरली घडतंच घडतं. आता जेव्हा अपमान होतो ना तेव्हा त्याच्यात अभाव निर्माण होतो, नेगेटिव्हिटी यायला लागते, सर्वांचा द्वेष वाटायला लागतो आणि त्या आधारे पुढच्या जन्मासाठी कर्मबीज बनतात, आपोआप बनतात. म्हणजे असा मान आणि अपमान, कॉझिस नंतर इफेक्टचा इफेक्ट, पुन्हा नवी बीजं पेरणं, जन्मजन्मांतरीचं चक्र चालूच राहतं. ज्याला सुटायचं आहे त्याच्यासाठी एकच गोष्ट असायला हवी की मला आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे, मी स्वतः कोण आहे. जोपर्यंत सेल्फ रिअलायझेशन होत नाही तोपर्यंत अहंकार डिझॉल्व होणार नाही, आणि अहंकारातून मुक्त झाला नाही तर मान अपमान हे सगळं काही असणारच असणार. आधी आत्मज्ञान व्हायला हवं, कर्ता कोण आहे आणि मी कोण आहे ते एकदा कळलं की हळूहळू तसा विश्वास बसतो, नंतर जागृतीही राहते. जसजसे आत्म्याचे अनुभव यायला लागतात तसतसा डिस्चार्ज मान नष्ट व्हायला लागतो, आणि जेवढा मान नष्ट होतो तेवढा आत्म्याचा अनुभव आपोआप यायला लागतो. पण मान नष्ट कधी होतो तर जेव्हा त्याचा रिपेमेंटमध्ये अपमान होईल. त्यासाठी आधी ज्ञान मिळावं, मग त्याची जागृती राहील की मान खाणं, मानाचा आनंद होणं चुकीचं आहे. पण तरीही मान मिळतोच, कारण पुण्याचा हिशोब आहे, पूर्वकर्माचं फळ आहे, बिल्डर चांगला आहे सगळे लोक म्हणतील. अशावेळी जागृती ठेवायला हवी की पूर्वकर्माच्या फळानुसारच मला हा बिझनेस मिळाला आहे, त्यात आजचा पुरुषार्थ नाही आहे, पूर्वजन्मातला परिणाम आहे. मनोमनी हे समजून घ्यायला हवं की कर्माचं फळ आहे माझ्या. एवढी जागृती राहिली तरीही, पण जर आतून अहंकार असेल की मी किती चांगला, लगेच म्हणा अहंकार चुकीचा आहे, ही माझी चूक आहे, मी मान खातोय ती माझी चूक आहे, एवढी जागृती आली तरी मानाचा विसर्ग होईल, तो कमी होईल. पण कधी अपमान झाला कोणत्याही निमित्ताने
तेव्हा सुद्धा ही जागृती ठेवायची. माझ्याच कर्माच्या उदयामुळे ते निमित्त घडलं, त्याचा दोष नाही आहे. माझंच कर्मबीज होतं, त्याच्या कर्मफळामुळे अपमान झाला, निमित्ताचा दोष नाही. माझ्याच कर्माचं फळ आहे, म्हणून निमित्ताला दोषी पाहायचं नाही आहे. त्यामुळे ते कर्म, अपमानाचं कर्म हळूहळू कमी व्हायला लागेल. दादाजींनी एकच वाक्य सांगितलं की मान देणाऱ्याबद्दल प्रेम वाटून घेऊ नये आणि अपमान करणाऱ्याचा द्वेष करू नये. अपमान करणारा उपकारी वाटायला हवा. अपमान हितासाठीच आहे. मान ही जोखीम आहे. मान देणाऱ्याबद्दल प्रेमही वाटू नये. एवढी जागृती राहिली तरी हळूहळू मानाची ग्रंथी ही डिझॉल्व्ह होत जाईल. किंवा मग एखादं चांगलं काम केलं, 5 लाखांचं डोनेशन दिलं, लोक म्हणतील वा वा शेठजी खूप मोठे दानशूर आहेत, किती चांगलं काम केलं. लोक आपला सन्मान करतील. मंदिरात म्हणजे मंदिरात अग्रस्थानी बसवतील, खूप चांगलं काम केलं. त्यावेळी जागृती राहायला हवी की नाही, हे बघा पुण्य पूर्वीच्या कर्मांच्या हिशोबाने पुण्याच्या उदयामुळे हे फळ आलं आहे, डोनेशन दिलं गेलं. पण जर मनात मीच किती चांगलं केलं म्हटलं बघा तर पुन्हा खाली जात. अशावेळी जागृती ठेवायची की कर्मांचं फळ आलं आहे. माझा पुरुषार्थ काही नाही, मला समभावात राहायचं, तो माझा पुरुषार्थ आहे. लोक तर बोलतीलच. दादाजी म्हणायचे लोक माझीही वाहवा करायचे, तुम्ही खूप चांगलं केलं, अशी कृपा केली, माझं कल्याण झालं. पण मनातून मी ते कधीच मान्य नाही करायचो, कारण पटेलकडून जे काही होत आहे ते डिस्चार्ज कर्म आहे. समोरच्याच्या पुण्यामुळेच आणि पूर्वजन्मात आपण काहीतरी अशी इच्छा केली, त्याच्या फलरूपाने हा व्यवहार घडतोय. आज मी याचा करता नाही आहे. मी एम पटेलच नाही आहे. मग एम पटेलकडून जे काही घडलं ते माझ्या कर्तेपणाच्या कक्षेत नाही, म्हणजे स्वतः स्वीकारतच नव्हते. तर मग त्यांचा लोक किती सन्मान करोत, बहुमान करोत, त्याची कर्मबीज पेरली जाणारच नाहीत. हा अज्ञानदशेत तर लोक हपापलेले आहेत. अपेक्षा काहीतरी असते, अरे मी एवढं केलं, मला कोणी सन्मानितच केलं नाही, मला कोणी नीट बोलवत सुद्धा नाहीत, उलट माझ्याकडून अपेक्षा ठेवतात. त्यालाही माहितीच नाही की हेच पूर्वभावाच्या पुण्याईमुळेच हे चांगलं काम होत आहे. पण जर आज अपेक्षा ठेवलीत मला क्रेडिट मिळावं तर लॉस होईल. पुढच्या जन्मासाठी काहीच क्रेडिट आपलं कॅरी फॉरवर्ड होणार नाही. एवढं चांगलं काम होऊन सुद्धा म्हणजे मान सुद्धा पचवता आला पाहिजे, अपमान सुद्धा पचवता आला पाहिजे. असं हळूहळू आत्मज्ञान हे मिळवायचं आहे आणि त्याशिवाय क्रमिक मार्गावरचा रस्ता आहे. त्यांचं ध्येय आहे की मला आत्मसाक्षात्काराची प्राप्ती व्हावी. शरीर वेगळं आहे, मी आत्मा आहे, असे काही उपाय करतात गुरुच्या अधीन राहून, पण मानाचा विसर्ग करतात. नम्रतेत, दीनतेत, लघुतेत राहतात की नाही बाबा मला मानातून मुक्त व्हायचं आहे. क्रोध, मान, माया, लोभ सगळ्याचा नाश करत करत पुढे जातात. आणि अकर्म विज्ञानात तर मान, अहंकाराचाच क्षय होतो. मग भरलेला माल फळ देऊन निघून जाईल. आपण समभावाने निकाल करत जायचं. मग मानाची ग्रंथी समाप्त होऊ शकते. म्हणजे या विज्ञानामुळेच मान मुळापासून नष्ट होऊ शकेल. नाहीतर अज्ञानदशेत तर संसारात भटकण्याचं कारणच मान आहे. अपमान होतो माणसाचा. आणि पण कधी कधी अपमान झाला तर त्वरित जागृती यायला हवी. अपमानाचं मूळ कारण काय आहे, तर मीच कॉजेस पेरली होती म्हणून त्याचा परिणाम माझ्यावर होतोय. अपमान करणारा निमित्त आहे आणि तो निर्दोष आहे. पण आपली बुद्धी काही दोष दाखवत असेल तर त्याचं खूप प्रतिक्रमण करायला हवं. उपकार मानायला हवेत की नाही, महान उपकार आहेत माझ्या कर्मातल्या. मानाची ग्रंथी हा तोडणारा आहे, उपकारी निमित्त आहे. बघा दोष झाले आणि दिसत राहिले तर रागद्वेषाच्या भावना वाढतील. पण निर्दोष बघितलं, उपकारी मानलं तर मनाची ग्रंथी कमी होईल. त्याच्याविषयी काही वैरभाव द्वेषभाव होणार नाही आणि आपली सुटका होईल. म्हणून हळूहळू विज्ञान तत्वाने जायचं आहे. मान अपमान त्याच्यातून सुटायचं आहे. आणि म्हणजे अज्ञानातून मानाची भावना उगवली, ज्ञानामुळेच मानातून मुक्ती मिळू शकते. बाकी सगळं बाजूला करू शकतो. बस मी छोटा आहे, सगळ्यात छोटा आहे, असं करत करत मुळापासून जोपर्यंत अज्ञानता दूर होत नाही तोवर मान समाप्त होत नाही. हा सात्विक मान असणार, पण
जोपर्यंत अज्ञान संपत नाहीये तोपर्यंत तरी मानाच्या बीजातून कधी रोपट्याचा वटवृक्ष होईल भरोसा नाही. म्हणजे मुळापासूनच नष्ट व्हायला हवा. आणि त्यावर अंतिम उपाय आहे आत्मज्ञान. त्यासाठी श्रीमद राजचंद्रजींनी हेच सांगितलं की आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञानीच्या सान्निध्यात या. जोवर ज्ञानी नाही मिळणार तोवर आत्मज्ञानाची प्राप्ती ही खूप महाकठीण आहे. आणि आत्मज्ञानी मिळाले तर आत्मज्ञान सुलभ आहे, सहज आहे. आणि आत्मज्ञान मिळालं तरच मानापासून मुक्ती मिळेल आणि आत्मज्ञानामुळेच मोक्ष होऊ शकतो.